आकाशवाणी. स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या दौऱ्यावर. भुवनेश्वर इथं राज्य सरकारच्या सुभद्रा योजनेचा प्रारंभ करणार. देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियान राबवलं जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे सेवा पंधरवड्याचंही आयोजन. 8व्या भारत जल सप्ताह 2024ला आजपासून नवी दिल्ली इथं प्रारंभ. महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या आनंद पर्वाची आज विसर्जन मिरवणुकीनं सांगता. आणि आशियाई करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत आणि चीन यांच्यात लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या दौऱ्यावर असून आज ते भुवनेश्वर इथं राज्य सरकारच्या सुभद्रा योजनेचा प्रारंभ करणार आहेत. सुभद्रा योजना हा ओडिशा सरकारचा सर्वात मोठा महिला केंद्रित उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून 1 कोटी महिलांना आर्थिक मदत देण्याचा उद्देश आहे. त्या अंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातल्या पात्र लाभार्थींना 5 वर्षांच्या अवधीत 50,000 रुपये मिळणार आहेत. आधारशी संलग्न थेट लाभ हस्तांतरणाची सुविधा असलेल्या लाभार्थींच्या बँक खात्यावर दरवर्षाला 10,000 रुपये 2 समान हप्त्यांमध्ये वितरित केले जातील. या उपक्रमाचा प्रारंभ करताना पंतप्रधान मोदींच्या हस्ते 10 लाखांहून अधिक महिला लाभार्थींना पहिला हप्ता जारी करण्यात येणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते 2,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पणही करण्यात येणार आहे. तसंच जवळपास 1,000 कोटींच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची कोनशिलाही त्यांच्या हस्ते बसवण्यात येईल. त्याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेच्या शहरी लाभार्थींशीही पंतप्रधान संवाद साधतील. यंदाच्या स्वच्छता ही सेवा अभियानाला आजपासून देशभरामध्ये सुरुवात होत आहे. ते 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता अशी यावर्षीच्या अभियानाची मुख्य संकल्पना आहे. या अभियानात पर्यटन स्थळं, सार्वजनिक इमारती, व्यावसायिक जागा, पाणवठे, प्राणी संग्रहालय, अभयारण्य तसंच सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालय अशा विविध ठिकाणांच्या स्वच्छतेच्या मोहिमा हाती घेण्यात येणार आहेत. या अंतर्गत केंद्र सरकारची सर्व मंत्रालय आणि राज्य लोकसहभागातून विविध उपक्रमांच्या आयोजनाची आखणी करत आहेत. संपूर्ण समाज या दृष्टिकोनासह स्वच्छतेची निर्धारित ठिकाणं, श्रमदान, स्वच्छतेमध्ये लोकसहभाग आणि स्वच्छता मित्र सुरक्षा शिबिर या 3 प्रमुख गोष्टींवर भर देऊन यावर्षीचं स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भाजपातर्फे सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे. त्यानिमित्त भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याअंतर्गत रक्तदान शिबिराचं उद्घाटन होणार आहे. नड्डा पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाचंही उद्घाटन करतील. नरेंद्र मोदी सरकारनं आपल्या 3ऱ्या कार्यकाळातले 100 दिवस पूर्ण केले आहेत. मोदी सरकारच्या ऐतिहासिक 3ऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांमध्ये लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम आणि निर्णय घेण्यात आले आहेत. विकसित भारत ॲट 2047 याची भक्कम पायाभरणीही या काळात करण्यात आली. 8व्या भारतीय जल सप्ताहाला आजपासून नवी दिल्ली इथं सुरुवात होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारत मंडपम इथं या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात 400 देशांमधले 200 प्रतिनिधी आणि सुमारे 4,000 इतर प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. प्रदर्शनादरम्यान 100हून अधिक प्रदर्शक आणि स्टार्टअप्स पाणी क्षेत्रातल्या आपल्या कल्पना सादर करणार आहेत. 8वा भारत जल सप्ताह कार्यक्रम जगभरातील जलसंपत्ती क्षेत्रातील जागतिक पातळीवरील निर्णयकर्ते, संशोधक, तज्ज्ञ, नवप्रवर्तक आणि भागधारकांकडून विचार आणि मतं जाणून घेण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ म्हणून काम करेल. सर्वसमावेशक जलविकास आणि व्यवस्थापनासाठी भागीदारी आणि सहकार्य असे या कार्यक्रमाचं सूत्र आहे. पंचायती राज मंत्रालय या कार्यक्रमामध्ये भागीदार मंत्रालय म्हणून सहभागी होणार आहे. 8व्या भारतीय जल सप्ताहात देशभरातील ग्रामपंचायतींकडून जलव्यवस्थापनातल्या सर्वोत्तम पद्धतींचं प्रात्यक्षिकही दाखवलं जाणार आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल अखेरचा दिवस होता. काल एकूण 190 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर आता 1,031 उमेदवार रिंगणामध्ये राहिले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अग्रवाल यांनी दिली आहे.
राज्यातल्या सर्व 90 जागांसाठी येत्या 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या आनंद पर्वाची आज अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. आपल्या लाडक्या गणरायाला वाजत गाजत उत्साहात निरोप देण्यासाठी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. प्रशासनानं देखील ठिकठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम हौद उभारले असून रस्त्यांची दुरुस्ती, वीज यंत्रणा, रुग्णवाहिका, विसर्जन मार्गांचं सुशोभीकरण यासह अन्य व्यवस्था सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पोलीस यंत्रणाही सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणासाठी दक्ष आहे. गणेशोत्सव पर्यावरणपूरक ठरावा म्हणून विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. तसंच मूर्ती संकलन केंद्रही स्थापन करण्यात आली आहेत. पुण्यातली गणपती विसर्जन मिरवणूक तर वैशिष्ट्यपूर्ण आणि म्हणूनच संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेली. आज सकाळी 10 वाजता पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले महात्मा फुले मंडईतल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज तेलंगणमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 1948 मध्ये आजच्याच दिवशी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे सिकंदराबादमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. दुसरीकडे राज्य शासनाच्या वतीनं आजचा दिवस प्रजापालन दिनोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते हैदराबादमध्ये ध्वजारोहण होणार आहे. महाराष्ट्रात प्रामुख्यानं मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यात आज हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. नांदेडमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन, हिंगोलीमध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई लिलाव आजपासून सुरू होत आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी देशवासियांना ई लिलावामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या लिलावाद्वारे मिळणारा निधी नमामि गंगे योजनेसाठी वापरण्यात येणार आहे. यावर्षी लिलावाचा 6वा हप्ता असून सुरुवातीला 2019 मध्ये ई लिलावाला सुरुवात झाली. लोक आजपासून आपल्या आवडत्या स्मृतिचिन्हासाठी बोली लावू शकतात. ऑनलाईन लिलाव 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. नौदल कमांडर परिषदेची 2024 साठीची दुसरी परिषद आजपासून नवी दिल्ली इथं सुरू होत आहे. नौदल कमांडर्समधील महत्वाच्या सामरिक आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा घडवून आणणारी ही परिषद म्हणजे सर्वोच्च पातळीवरील द्वैवार्षिक कार्यक्रम आहे. 4 दिवसीय परिषदेचा प्रारंभ नौदल प्रमुखांच्या बीजभाषणानं होणार आहे. या परिषदेदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवारी नौदलाच्या कमांडर्सना राष्ट्रीय सुरक्षा आणि आगामी काळातल्या अपेक्षा याच्याशी संबंधित मुद्द्यांवर संबोधित करण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सरकारनं आंदोलक कनिष्ठ डॉक्टरांच्या 4 पैकी 3 मागण्या मान्य केल्या आहेत, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. काल रात्री कालीघाट इथल्या निवासस्थानी कनिष्ठ डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की डॉक्टरांची मागणी लक्षात घेऊन कोलकात्याचे पोलीस आयुक्त विनीत गोयल यांना हटवण्यात येईल. पोलीस दलातले बदल आज दुपारी अधिसूचनेद्वारे लागू करण्यात येणार आहेत. दरम्यान कनिष्ठ डॉक्टरांनी आपल्या कामावर रुजू व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आशियाई करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान चीनशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. भारतीय संघानं काल दक्षिण कोरियावर दणदणीत विजय मिळवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. साखळी फेरीतले सर्व सामने जिंकून भारतीय हॉकी संघ आतापर्यंत स्पर्धेमध्ये अपराजित राहिला आहे. 2011, 2016, 2018 आणि 2023 मध्ये विजेतेपद मिळवणारा भारतीय संघ आज 5व्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी कसून प्रयत्न करेल. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या दौऱ्यावर. भुवनेश्वर इथं राज्य सरकारच्या सुभद्रा योजनेचा प्रारंभ करणार. देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियान राबवलं जाणार. 8व्या भारत जल सप्ताह 2024ला आजपासून नवी दिल्ली इथे प्रारंभ. महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या आनंद पर्वाची आज विसर्जन मिरवणुकीनं सांगता. आणि
आशियाई करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत आणि चीन यांच्यात लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.